मुंबईत गेले 2 दिवस सीएनजी गॅसचा तुटवडा आहे तो जाणवत आहे। मी सध्या बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स विभागात आहे। तुम्ही पाहू शकता या साईडला रिक्षाच्या भल्या मोठ्या रांगा आहेत ते सध्या लागलेल्या आहेत। साधारण 2 ते 3 किलोमीटरच्या या रांगा पाहायला मिळत आहेत। गेले 2 दिवस झाले असतील सीएनजीचा गॅसचा तुटवडा आहे तो संपूर्ण मुंबईमध्ये जाणवत आहे। त्याच्यामुळे जे चाकरमानी असतील त्यांना स्वतःच्या गाड्या घरात ठेवून त्यांना बाहेरचा पर्यायी मार्ग आहे तो सध्या निवडायला लागत आहे। मात्र पर्यायी मार्ग देखील निवडताना देखील त्यांना लवकर घरातून निघावं लागत आहे, कारण जो सीएनजी रिक्षा असतील किंवा इतरत्र वाहनं असतील त्यांना देखील त्याचा फटका कुठे पडायला मिळाला आहे। शाळेत जाणारे जे सकाळची सुमारे जे मुलं असतात त्यांना देखील याचा फटका पडलेला आहे, कारण ज्या बसेस असतात त्या सीएनजी बसेस असतात ते कुठे याचा फटका पडला आहे। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर या सीएनजीच्या गॅसच्या लाईनीमुळे मोठ्या प्रमाणात या विभागात ट्रॅफिकचे देखील सामोरे आहे ते लोकांना जावे लागत आहे। काही वेळापूर्वी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे ते सध्या झालेले पाहायला मिळेल। ट्रॅफिक अंमलदार असतील, पोलीस असतील हे देखील सध्या आता हे ट्रॅफिकला सामोरे जाण्यासाठी वाहनं देखील फटाफट एका साईडला काढत आहेत। मात्र तुम्ही पाहू शकता साधारण 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत। इतरत्र म्हणजे खाजगी वाहने असतील किंवा प्रायव्हेट वाहनं असतील किंवा दुसऱ्या इतरत्र वाहनं असेल त्यांना देखील याचा फटका कुठे पाहायला मिळाला। आपण पाहू शकता की कशा प्रकारे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशनच्या अंतरावर आपण सध्या उभे आहोत। आपण देखील चालता चालता प्रेक्षकांना दाखवू शकतो की कुठे मोठ्या प्रमाणात सीएनजीचा कुठे तुटवडा आहे तो मुंबईमध्ये जाणवला आहे। पाहायला गेलं तर या साईडला मोठ्या प्रमाणात कॉम्प्लेक्स असतील किंवा ऑफिस असतील या साईडला मोठ्या प्रमाणात असतात। मात्र पाहायला गेलं तर या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा देखील सामोरा आहे ते इतरत्र वाहनं किंवा अजून काही वाहनांना पडलेला आपल्याला पाहायला मिळाला। रिक्षा चालक असतील यांचं देखील कुठेतरी रिक्षावर यांचं पोट असतं। मात्र सकाळपासून 2 दिवस झाले इथे सीएनजी नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना देखील कुठेतरी सीएनजी लाईनमध्ये गेले 2 ते 3 तास उभे आहेत। पाहू शकतो आपण खाजगी वाहनं असतील किंवा प्रायव्हेट वाहनं किंवा इतरत्र वाहनं असतील त्यांना देखील याचा फटका पडलेला आहे। पाहू शकता टॅक्सी आहे, खाजगी वाहनं इथे मोठ्या प्रमाणात ते लाईनीच्या लाईनी मोठ्या लाईन साधारण 4 ते 5 किलोमीटरची लाईन आहे ती या ठिकाणी पाहायला मिळेल। मात्र सीएनजी कधी चालू होईल याची आता आशा आहे या सगळ्यांना लागलेली आहे। सकाळच्या सुमारे चाकरमानी देखील कामाला निघालो होते त्यांना देखील याचा फटका आता पडलेला आपल्याला पाहायला मिळाला। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे मोठ्या प्रमाणात रिक्षाचे लाईन हे देखील आता पाहायला आपल्याला सध्या आता मिळत आहे। कॅमेरामन प्रवीण सोबत मयूर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।